हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेत असायला हवं. मी हर्षा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे रविवार आणि रविवारचे कामं सगळे निवांत असतात. तर चला म्हटलं आज सकाळपासूनच व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज रविवार असल्यामुळे सगळे कामं निवांतच आहेत आणि आमच्याकडे पाहुणे पण येणार आहेत आज. तर पाहुणे आता कोण आहेत ते तुम्हाला पुढे कळेलच. तर म्हटलं चला घरातले काम आवरावं, त्यानंतर सगळे कामं आवरल्यानंतर पाहुणे पण येणार आहेत आमच्याकडे. तर आणि 21 तारखेला म्हणजे मंगळवारला श्रेजाचा बड्डे पण आहे. तर तिच्या बड्डेसाठी पण काही शॉपिंग करायला जायचं आहे, तिला ड्रेस वगैरे घ्यायला आणि मार्केटमध्ये पण बरंच काम आहे. तर सगळंच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आज रविवार असला तरी कामं भरपूर आहेत आणि ते सगळे कामं पूर्ण करायचे आहेत आज. तर बघू आता पुढे कसं काय काय होते ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार. तर असेच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा. मला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर मग बघा असेच कंटिन्यू व्हिडिओ. तर इकडे पाहुणे पण आले होते. पाहुणे म्हणजे माझे पप्पा आणि माझी बहीण हे गावाकडून आले होते. काल रात्री गाडीमध्ये बसले आणि आज सकाळी आले होते. ते पण श्रीजाच्या बड्डेसाठीच आले होते. आणि माझ्या बहिणीचे मुलं आणि सोबत कल्याणी पण आली होती, चिकू आला होता. मग काय सगळ्यांच्या गप्पा रंगल्या. त्यानंतर दुपारी आम्हाला जायचं होतं शॉपिंगला, म्हणजे श्रीजाच्या बड्डेची शॉपिंग करायची होती. त्यासाठीच इकडे मग आम्ही ज्वेलर्सच्या दुकानामध्ये आलो. आता दरवर्षी तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट आम्ही घेतच असतो. तर म्हटलं यावर्षी पण काहीतरी घ्यावं म्हणूनच आलो होतो. तर इकडे थोडा वेळ आम्हाला वेटिंगला बसावं लागलं. मागच्या वर्षी श्रेजासाठी सोन्याची चेन केली होती, पण यावर्षी तर सोनं इतकं महाग झालं की सोन्याची खरेदी करणे अवघड आहे. तर त्यासाठीच इकडे चांदीची चेन बघत होतो आम्ही तिच्यासाठी. तर पण ते त्याच्यामध्ये पण साईज नव्हते, साईज खूप मोठे होते. मग त्यानंतर दुसऱ्या दुकानात आलो. मग इकडे पण बघायला सुरुवात केली आणि त्यातल्या आम्हाला काही आवडल्या पण होत्या. मग काय यातलीच एक चेन खूप जास्त आवडली होती. तर मग तीच इकडे घ्यायचं ठरवलं आणि तेच बघायचं काम आमचं दोघांचं पण सुरू होतं. श्रीजाचा हा यावर्षीचा तिसरा बड्डे आहे. 2 बड्डे तिचे ऑलरेडी झालेले आहेत, हा तिसरा बड्डे आहे. तर तेच आम्ही इकडे बघत होतो की वेट वगैरे किती आहे. आणि मग आमच्या बजेटमध्ये बसली चेन. तर मग काय इकडे घेतली. आता चांदी पण खूप जास्त महाग आहे, पण बऱ्याच दिवसाची आम्हाला तिला चेन करायची होती. तर म्हटलं बड्डेलाच तिला गिफ्ट द्यावं. तर मग इकडे बिल वगैरे बनवायचं काम सुरू होतं. तर इथं नाव वगैरे लिहायचं माझं काम सुरू होतं. मग काय इकडे बिल वगैरे झालं आणि पेमेंट वगैरे केलं आणि ही बघा अशी तिला चेन घेतली आम्ही. त्यानंतर मग चेन वगैरे खरेदी करून झाली. कपड्याच्या दुकानात आलो. तर तिला बड्डेला छान असा ड्रेस पण घ्यायचा होता. तर तेच माझं इकडे बघायचं काम सुरू होतं. तसं तर श्रीजाला फ्रॉक घालायला अजिबात आवडत नाही, पण आता बड्डे आहे म्हणून म्हटलं फ्रॉकच घ्यावं. तर मी इकडे बघतच होती आणि यातल्या काही फ्रॉक मला खूप जास्त आवडल्या होत्या आणि त्यातली मला एक खूप जास्त आवडली. तर मग तीच घेतली. आता ती नेमकी कोणती फ्रॉक घेतली हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच तिच्या बड्डेच्या दिवशी. मी इकडे श्रीजाला पण विचारत होती तुला कोणती आवडते बघ म्हणून, आणि तिला पण दाखवत होती. पण तिचं तर काहीतरी वेगळंच चालू होतं. तिला तर ते एका पुतळ्याला लावलेली छोटीशी फ्रॉक आवडली होती, जे की तिला बसत पण नव्हती. तर ती म्हणायची मला हीच घ्यायची हीच घ्यायची. मग काय कसं तरी समजवून मग दुसरी फ्रॉक घेतली आणि तिथून आम्ही घरी आलो सरळ. आत्ताच मार्केटमधून आले आणि बाहेर पाऊस पण सुरू आहे. थोडं भिजल्यासारखं पण झालो आम्ही. पाऊस काही एवढ्या जोरात नव्हता, पण बऱ्यापैकी होता. आणि आता सगळी खरेदी झाली आहे श्रीजाच्या बड्डेची. आता परवाला बड्डे आहे. तर ड्रेस वगैरे तिला घेतलं आणि तिला गिफ्ट घ्यायचं होतं ते पण घेतलं आणि घरातला किराणा पण थोडाफार भरायचा होता तो पण भरला. आणि आता पाहुणे आले आहेत घरी. आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे आणि बाकीचे पण कामं करायची आहेत. पण म्हटलं आल्या आल्या तुमच्यासोबत बोलावं. तर अशा प्रकारे रविवारचं दिवस गेलेला आहे आमचा. आणि कसं रविवार असल्यामुळे मार्केटमध्ये आज बराच टाईम घालवला आणि निवांत शॉपिंग केली. तर म्हटलं चला
आता शॉपिंग तर तयार म्हणजे तुमच्यासोबत शेअर केलीच, दाखवलीच काय काय शॉपिंग केली. आता पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी असेच चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. परत भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत सगळ्यांना बाय.